नमस्कार, मी सागर पाबळे. आजचा आपला सफर जो आहे तो इलू इलूचा आहे. म्हणजे आमचे जवळचे मित्र अजिंक्य, त्यानंतर ह्या सिनेमाचे लेखक नितीन सुपेकर सर आणि अजिंक्य जे आहेत ते ह्या सिनेमाचे डिरेक्टर आहेत. तर आज ह्या सिनेमाचा ट्रेलर लॉन्चचा सोहळा आहे आणि हा सोहळा अटेंड करण्यासाठी आपण खास अतुल दादांबरोबर आलेलो आहे, जे आपले टीम मेंबरच आहेत. तर पाहूयात ट्रेलर लॉन्च आणि हा एवढा मोठा सोहळा इलू इलू. 31 जानेवारीला ही फिल्म रिलीज होतीये, तर तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की 31 जानेवारीला जाऊन इलू इलूला भरघस प्रेम द्या. धन्यवाद. इलू इलू या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च साठी अख्ख्या टीम साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ. या चित्रपटाचे दिग्दर्शक अजिंक्य बाबू फाळके यांना टाळ्यांच्या गजरात स्टेजवर बोलवतात. त्याचबरोबर बोलूया या चित्रपटाचे निर्माते बाळासाहेब फाळके आणि हिंदवी फाळके यांना. मनोहर सणस सरांना पण मी विनंती करते, प्लीज कम अप ऑन स्टेज. सो आपल्या चित्रपट सृष्टीला सुरुवात एका जबरदस्त अंकुरमधनं झाली आणि त्या अंकुराचं, त्या बीजाचं, त्या फाउंडेशनचं नाव आहे दादासाहेब फाळके सर. दादासाहेब फाळके सर ज्यांना म्हटलं जातं भारतीय चित्रपट सृष्टीचे पितामह म्हणजे पायनियर ऑफ इंडियन फिल्म इंडस्ट्री. एक नाही, दोन नाही, तर 97 चित्रपट त्यांनी बनवले, 27 शॉर्ट फिल्म्स त्यांनी बनवल्या. एडिटिंग, रायटिंग, मेकअप, कॉस्ट्युम्स, डिरेक्शन ह्या सगळ्या धुरा लीलया पेल्या आणि कदाचित आजचा दिवस सुद्धा त्यांच्यामुळेच आहे. आज आपलं खूप मोठं भाग्य आहे की त्यांची नात म्हणजेच वर्षा फाळके मॅम आपल्या बरोबर आहे. सो मी विनंती करते की वर्षा फाळके मॅम यांना स्टेजवर आणण्यात यावं. टाळ्या जोरदार झाल्या पाहिजे वर्षा फाळके मॅमसाठी. टाळ्या थांबल्या नाही पाहिजे मित्रांनो. मी इलू इलूच्या टीमला रिक्वेस्ट करते, जे टोकन ऑफ लव्ह आहे फाळके मॅमसाठी ते प्लीज प्रेझेंट करण्यात यावं. सो आज खरं तर खूप मोठं भाग्य आहे की अशी एक व्यक्ती आपल्या बरोबर आहे. मॅम, थँक्यू सो मच. तुमच्या फॅमिलीने, तुमच्या लेगसीने आम्हा सगळ्यांना खूप काही दिलंय. अगदी थोडक्यात सांगा, तुम्हाला आता कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, फार एक्साइट झाले मी. सगळ्यांनी तुम्ही खूप कौतुक करताय आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. सो हे एक प्रेमाचं प्रतीक टीम इलू इलू तर्फे फाळके मॅम यांना जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करूया पुन्हा एकदा. सगळ्यात पहिले बोलवणार आहे ह्या चित्रपटाला गुलाबी करणारी, तशी तर मराठी नाही परंतु अस्खलित मराठी बोलणारी अशी एडी अब्राम. रेगे आणि फंगल सारख्या चित्रपटांमध्ये झळकलेला आणि आपल्या सगळ्यांचा आवडता आरोह वेंगटकर. कॅन वी प्लीज हॅव यू ऑन स्टेज? आता मी बोलवणार आहे माझ्या आवडत्या बिग बॉस मधल्या सगळ्यात तगडा एक कंटेस्टंट मीरा जगन्नाथिका. टाळ्या थांबल्या नाही पाहिजे. खरं तर त्याला आपण चिंटू म्हणून बघितलं होतं, पण आता आपलं चिंटू सुद्धा प्रेमात पडलाय. बोलूया इलू इलू मधला आपला अनिकेत म्हणजे निशांत भावसारला. खरं तर वेळ नाहीये, पण मला ही संधी पुन्हा मिळणार नाहीये, म्हणून मी आता एक क्विक रॅपिड फायर घेणार आहे तुमच्या सगळ्यांसाठी. तुम्हाला एका वर्ड मध्ये सांगायचंय व्हॉट फर्स्ट लव्ह मीन्स टू यू. ओनली वन वर्ड. आरोह प्लीज. Passion. Love means to me.
हार्ट ब्रेक. I can't express my love in words. मला असं वाटतंय त्याला आठवत नाहीये पहिलं प्रेम नक्की कोण होतं. सो ऑन माय थिंग आय वुड लाईक टू आस्क मीरा मॅम, पहिल्या प्रेमाबद्दल एका शब्दात काय सांगाल? आय थिंक मला अजून पहिलं प्रेम झालंच नाही. कोणी तयार असेल तर मला चालेल. सो अंकिताला मी विचारणार आहे की पहिलं प्रेम झालंय का, एवढंच विचारणार आहे. चला म्हणजे तुम्हाला चान्स आहे. मला वाटतं माझं पहिलं प्रेम. क्या बात आहे. थँक्यू सो मच एव्हरीवन. ही होती इलू इलूची अख्खी टीम. कॅन वी प्लीज हॅव अ ब्युटिफुल पिक्चर? एव्हरीबडी प्लीज पोज फॉर अ ग्रुप पिक्चर. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया इलू इलूच्या पूर्ण टीमचं. आता काही क्षणांमध्ये या पडद्यावर दिसणार आहे ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत, ते म्हणजेच इलू इलू चित्रपटाचे ट्रेलर. फॉर द फर्स्ट टाइम फॉर ऑल ऑफ यू मी 10 काउंट करणार आहे. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत काउंट करा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. शाळा म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातला एक सुखाचा काळ. पण एक आठवण मात्र हृदयावर आजन्म कोरलेली राहील. पहिल्या प्रेमाची. मनामधली साथ काही संपत नाही. ही कहाणी खरं तर सगळ्यांच्याच जीवनातली म्हणजे लव्ह स्टोरी म्हणतो ना आपण, तर प्रत्येकाच्या जीवनात शाळेच्या वयात, कोणाला कॉलेजच्या वयात, कोणाला कॉलेज नंतरही जे प्रेम होतं त्याचे उदाहरण आहे दिली. तर मित्रांनो, हा फक्त ट्रेलर लॉन्चिंगचा सोहळा होता. जे आपण एलू एलू सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चिंगसाठी गेलो होतो, तर त्यातले काही फुटेज आता तुम्ही पाहिले. पण खरी जी गंमत आहे ती उद्याच्या एपिसोडमध्ये. त्याचं कारण असं की आपण त्या सिनेमाच्या सगळ्या कलाकारांची मनसोक्त गप्पा मारलेल्या आहेत, डिरेक्टरांची मनसोक्त गप्पा मारलेल्या आहेत, त्यातले म्युझिक डिरेक्टर जे आहेत त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारलेल्या आहेत. तर हे पाहण्यासाठी स्टे ट्यून. उद्याचा एपिसोड लवकरच येतोय.